श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतञ्च. अद्वैत भाव पटुता महित बुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनन्तं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण आयुष्याच्या सायंकाळी प्रभूच्या भेटीला जाणारा जो महात्मा आहे त्या महात्म्याची जी शुभंकर अवस्था आहे या शुभंकर अवस्थेचा परिचय घेतला. मरणाला मंगल सोहळा मानून या सायुज्याच्या दारात उभा राहणारा एखादा विरळा महात्मा जो या दुःखरूप, ज्याला मृत्यूच दुःख वाटत नाही, त्यानं दुःखरूपतेवर विजय मिळवण्याचा प्रश्नच येत नाही ना श्रोत्यांनो. तर असा दुःखरूपतेवर विजय मिळवणाऱ्या महात्म्याचं वर्णन केल्यानंतर हे महात्मे नेमके काय करतात, त्यांचं या पृथ्वी तलावर जिवंत असतानाच नेमकं काय कार्य आहे, मग त्यांना आपण सद्भक्त म्हणू, त्यांना आपण महात्मा म्हणू, त्यांना संत म्हणू, त्यांना ज्ञानी महापुरुष म्हणू, अशा महापुरुषांची काही लक्षणं, त्यांचं कार्य आणि त्यांच्या कार्याचे होणारे परिणाम याचं वर्णन माऊलीनं 9व्या अध्यायात केलेलं आहे. 9व्या अध्यायातल्या पहिल्या जवळजवळ 30 ते 35 ओव्या ज्ञानेश्वरी हे एक संवाद शास्त्र आहे याच्यासाठी खर्च केलेला आहे. तसा ज्ञानेश्वरीचा हा मध्यवर्ती अध्याय, म्हणजे माळेमध्ये जसा मुकुटमणी असावा तसा हा 9वा अध्याय ज्ञानेश्वरीचा मुकुटमणी आहे. भगवद्गीतेचाही तो मुकुटमणी आहे. या मुकुटमण्यानं पूर्ण जप झाल्यानंतर एक छोटासा विराम घ्यावा आणि विराम घेऊन पुन्हा जपाला सुरुवात करावी, तशा पद्धतीचा आहे. या मुकुटमण्याच्या निमित्तानं माऊलीनं आजच्या युगाला अपेक्षित असणारी जी संवादात्मकता आहे, ही संवादात्मकता या पहिल्या जे 30-35 ओव्या आहेत ना, या ओव्याच्या निमित्तानं व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे. याबरोबरच ज्ञानेश्वरी हा संवादात्मक ग्रंथ आहे हे या निमित्तानं सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. संवाद ही मानवी जीवनाची अत्यावश्यक गरज आहे. संवादाशिवाय मनुष्य चांगला जगू शकत नाही. जगतात काही माणसं
चाफा बोलेना, चाफा चालेना या अवस्थेमध्ये जगतात काही माणसं, कधीच कुणाशी आयुष्यभर न बोलता. पण माणूस बोलणारा, बोलता बोलता दुसऱ्याकडून रिॲक्शन घेणारा आणि रिॲक्शन घेता घेता पुढं जात राहणारा प्राणी आहे. संवादानं मन मोकळं होतं, संवादानं वर्तमानातल्या समस्या समजतात, संवादानं आपण आपले कुटुंबीय, आपला समाज, आपले इष्टमित्र नेमके कुठल्या अवस्थेत आहेत हे कळतं. हा संवाद हरवता कामा नये. आता संवाद नेमका किती राहिला आपल्यात हाही भाग या निमित्तानं चिंतनाचा आहे. खूप पूर्वी कीर्तनं ही संवादात्मक असायची. ग्रंथ वाचनं ही पारायण जी आहे ही संवादात्मक असायची. अगदी अलीकडं गाडगे बाबांच्या पर्यंत श्रोत्यांना अनेक प्रश्न संतांच्याकडून विचारल्या जायची आणि या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून घेतल्या जायची. आता ती काही उत्तर बरोबरच देतील असं काही नाही, परंतु आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे ही श्रोते त्याची जी उत्तरं आहेत ही उत्तरं देण्याचं काम करायचे. त्याच्यामुळे व्हायचं काय माहिती आहे का, श्रोते जागे राहायचे. श्रोते आपण नेमकं काय ऐकत आहोत याचं श्रोत्यांना भान असायचं आणि या भानापोटी ते म्हणून वारकरी कीर्तन पद्धतीमध्ये श्रोत्यांना जागं ठेवल्या जातं. कधी टाळांच्या रूपानं, कधी प्रश्नांच्या रूपानं, कधी संवादाच्या रूपानं. तेव्हा आणि या संत पंचकानं जेवढे ग्रंथ निर्माण केले तेवढे सगळे ग्रंथ हे संवादी आहेत आणि संवादामध्ये आपण नेमकं काय ऐकतो याचं भान असतं. 9व्या अध्यायाची पहिलीच ओळी ज्ञानेश्वरीच्या संवादात्मकतेला, श्रोत्यांना आणि त्यांच्या अवधानाला महत्व देणारी आहे. म्हणून माऊली म्हणतात, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढीन बोलो होजी. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी द्यावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. पहिल्या 2 ओव्या आहेत त्या 9व्या अध्यायातल्या. पुढे त्या महात्म्यांची वर्णनं वगैरे गीतेच्या विषयानुसार आलेली आहे. पण गीतेच्या विषयाच्या अगोदर संवादाची उद्याने निर्माण करणाऱ्या तुमच्या माझ्या ज्ञानोबानं हा संवादात्मक ग्रंथ आहे हे या निमित्तानं नुसतं प्रकट केलं नाही, तर इथं मानसशास्त्राच्या एका शब्दाचा पहिल्यांदाच प्रयोग केला आणि तो प्रयोग काय आहे, अवधान. अवधान याचा अर्थ आहे 100% लक्ष. आता कसं आहे, मी मीडियावर आहे, तुम्ही जे काही थोडेफार लोक ही ज्ञानेश्वरी भावदर्शन मालिका बघत असाल ते थोडेफार प्रमाणामध्ये अवधान देऊन अनावधानानं हे सगळे प्रकार आहेत. पण ज्या वेळा श्रोत्यांचा आणि वक्त्याचा प्रत्यक्ष संवाद असतो, समोरासमोर ते जेव्हा असतात, तेव्हा वक्त्याचं काम असतं श्रोत्याशी संवाद साधता साधता त्याला जागं ठेवणं. त्या नेवाशामध्ये माऊलीनं या ज्ञानेश्वरी नावाच्या संवादात्मक ग्रंथानं त्याला जागं ठेवण्याचं काम केलं. हा ग्रंथ एक सुरी नाही, कृष्णार्जुन संवादे असं प्रत्येक अध्यायात म्हटलेलं आहे. आणि माऊलीनं श्रोतावृंद संवादे, श्रोतृवृंद जो आहे त्या श्रोतृवृंदाबरोबर माऊलीनं संवाद साधण्याचं काम केलेलं आहे. का तर माऊली म्हणतात, हे अवधान देऊन ऐका. हे मानसशास्त्रात अवधानाचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत. सामान्यपणे आपण एकच विचार करू
की मनाचे कान करून हे शब्द ऐका. काय होईल यानं? सर्व सुखाशी पात्र होईजे. चांगले शब्द कानाने ऐकल्यानंतर सगळी सुख जरी हात जोडून आपल्या समोर उभी नाही राहिली, निदान कानाला सुख होतं ना. कानाला सुख झालं की मनाला सुख होतं. मनाला सुख झालं की थोडीफार शांती आयुष्यामध्ये यायला लागते. ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे ना. पण त्यासाठी काय पाहिजेत? कान मोकळे पाहिजेत, डोळे उघडे पाहिजेत, मस्तक जाग पाहिजे. मस्तक जर उन्नत व्हायचं झालं तर काना वाटे असे काही शब्द त्या मस्तकापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजेत. श्रोत्यांनो, ही मध्ययुगातली प्रक्रिया आहे. आपण खूप बदललेलो आहोत सध्या. कानाने ऐकावं ही प्रक्रिया किती प्रमाणामध्ये आज सक्सेस केली जाते हा भाग संशोधनाचा आहे. परंतु हे मध्ययुगातलं वर्णन आहे. माऊलीचं सुखाला प्राप्त व्हायचं झालं तर अवधान द्यावं. जर अवधान म्हणजे लक्षपूर्वक अगदी कानात साठवून, त्यासाठी कान मोठे असावे लागतात. कानाचा प्रदेश विशाल व्हावा लागतो. कानाचा प्रदेश विशाल झाला की जे चांगले शब्द आहेत ते ऐकल्यानंतर सुखप्राप्ती होते. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरांनी इथं प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा करून हे सांगितलं की तुम्ही उघडपणे या चांगल्या शब्दाचं श्रवण करा. उद्देश एकच आहे ज्ञानोबा माऊलीचा, काही चांगले शब्द आपल्या श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचावे. त्यांच्या कानापर्यंत पोहोचले की ते हळूहळू एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाझरत राहतील. आणि ते पाझरत राहिले की आपण जी सर्व सुखाची संकल्पना व्यक्त केलेली आहे त्या सर्व सुखाच्या संकल्पनेला आपल्याला सार्थ करता येईल. आणि ही सार्थकता जर प्राप्त व्हायची असेल तर माऊलीनं अगोदर स्वतःकडं छोटेपणा घेतलेला आहे. या अध्यायात प्रस्तावनेमध्ये म्हणजे भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचा पहिला श्लोक प्रारंभ होण्यापूर्वी माऊलीनं ज्या ओव्या व्यक्त केलेल्या आहेत, मग ती बालक बापाची ताटी रिगे ते बापा तेची जेवू लागे अशी एखादी ओवी असेल, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती अशी एखादी ओवी असेल, किंवा वक्ता तो वक्ता नोहे श्रोतिया विनम ही आपल्या ओवीच्या उत्तरार्धामध्ये माऊलीनं प्रकट केलेली अतिउच्च भावना असेल. या तिन्ही ओव्यांचा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वरी हे एक संवादी शास्त्र आहे आणि या संवादापर्यंत आपण जाऊन पोहोचायचं आहे. आता या संवादापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करावं तर माऊलीनं इथं एक सांगितलं, वक्त्याचा अभिजात्य दर्जा श्रोत्यांच्या मुळे मिळतो. जर श्रोतेच नसतील तर त्याच्या वक्तृत्वाचं मोजमाप कोणी करायचं? त्याचं जे वक्तव्य आहे या वक्तव्याला नेमकी विचाराची खोली किती आहे, अलंकाराची झालर किती आहे, रूपकयमकानं तो कुठपर्यंत पोहोचला याचा विचार कोणी करायचा? माऊलीचा या पाठीमागचा उद्देश एकच आहे की आपल्या श्रोत्यांना जाग करावं आणि श्रोत्यांना जाग करून त्यामध्ये असणारे जे अष्ट सात्विक भाव आहे, चांगल्या गोष्टीचं श्रवण केल्यानंतर मनामध्ये निर्माण होणारे जे भाव आहेत हे भाव जागे करावेत. आणि जे भक्त पूर्ण काम झालेले आहेत, पूर्ण इच्छा ज्यांच्या फलद्रूप झालेल्या आहेत त्या भक्ताच्या कार्याचं वर्णन करावं. श्रोत्यांनो, हा अध्याय तसा मोठा मध्यवर्ती असल्यामुळं आणि त्याचं वर्णन धावतं जरी करायचं झालं तर या भक्ताचे माऊलीनं जे वर्णन केले तर मग भक्तीच्या निमित्तानं असो
किंवा मनमना भाऊ मदभक्तो या निमित्तानं असो 3 श्लोक आणि 3 ओव्या एवढ्याच आपण उदाहरणादाखल म्हणा या अध्यायाच्या निमित्तानं घेणार आहोत. याचं कारण काय? याचं कारण हा संपूर्ण अध्याय त्या भक्तांचं जे अलौकिक कार्य आहे या अलौकिक कार्यानं भरलेला आहे. पहिल्यांदा भक्तीच्या प्रकाराचा ज्ञानोबा माऊलीनं या अध्यायात जो विचार मांडला, भगवान श्रीकृष्णानं जो विचार मांडला त्या विचारापर्यंत आपण पोहोचू. विचार असा आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदम भक्ती परोतस मस्मान द्विजनान्यते. आता मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पवयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. ही ओवी आणि या श्लोकाचा विचार केल्यानंतर भक्तीच्या साम्राज्यात प्रवेश करणाऱ्या भक्तानं देवाला काय द्यावं, देवाला काय द्यावं हा प्रश्न आपल्याकडे अनादी अनंत आहे. काल तो प्रश्न होता, आज आहे, उद्या राहणार आहे. माणसं देवाला द्रव्य देतात, धन देतात, बाकी सर्व गोष्टी देतात, देवासाठी मंदिरं उभी करतात, हे सगळं करतात. आता देवाला काय द्यावं याचं देवाच्या मुखातून माणसातला देव ज्ञानदेव यानं वर्णन करण्याचं काम केलं. देव काय म्हणतो? पत्रम पान, पुष्पम फूल, फलम फळ, तोय पाणी. सगळ्याचा अर्थ काय? पान, फळ, फूल, पाणी याच्यापैकी मला काहीही द्या. पान मिळालं तर पान द्या, फळ मिळालं तर फळ द्या, फूल मिळालं तर फूल द्या, पाणी मिळालं तर पाणी द्या. सगळेच एकदम मिळाले तर सगळेच द्या. कधी कधी आपण हे सगळंच देतो, पान, फळ, फूल यांना एकत्र करतो आणि ते देवाच्या भोवतीनं फिरवण्याचं काम करतो. तुमची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे मला देण्याचं काम करा. त्याच्यामध्ये विशिष्टता आणू नका. त्याच्यामध्ये जर विशिष्टता आणली ना तर मग मात्र भक्तीचा जो सुलभपणा आहे, भक्तीची जी सहजता आहे, ज्ञानेश्वरी हा सहज भक्तियोग आहे. यात सहज आहे. याच्यामध्ये काही कमी झालं तर पाप लागत नाही आणि काही जास्त झालं तर पुण्य लागत नाही. ते प्रभू रामचंद्र शबरीला त्या अरण्यामध्ये भेटायला गेले. शबरीकडं अभिषेकाची साधनं नव्हती, शबरीकडं हार नव्हते, शबरीकडे फुले नव्हती, शबरीकडे हे आज श्रावणात आपण धूपम दीपम गंधम समर्पयामी जे करतो, काय होतं यातलं? धूप नव्हता, दीप नव्हता, गंध नव्हता, काहीच नव्हतं हो. आणि शबरी विचार करायला लागली, देवाचा देव श्रीराम माझ्या भेटीला येणार, काय देऊ त्याला? या जंगलात आहे काय? अरे मी वल्कल परिधान केलेली या जंगलामध्ये काही नाही, खूप फिरायला लागली, काय द्यावं काय द्यावं. एका बोराटीला थोडे बोरं लागली होती, बोरं तोडली. तोडल्यानंतर पुन्हा विचार आला, आता देवाला नैवेद्य दाखवायला माझ्याकडे काही नाही, ही बोरं आहेत, पण ही आंबट असली तर, ही कडू असली तर, ही तुरट असली तर काय करायचं? शबरीच्या डोक्यात आलं, थोडं चाखून बघूया आणि जी चांगली असतील तेवढी रामाला देऊया. चाखायला सुरुवात केली. काही तुरट होती, काही कडू होती, बाजूला टाकली. जी गोड आणि बरी वाटली ती ठेवली. पुन्हा डोक्यात विचाराला, काय वेडी बाई, आपणच म्हणायला लागली, उष्टी बोरं ठेवलीस अर्धी अर्धी खाऊन, तो देव काय म्हणेल? देव आला आणि शबरीला विचारलं, शबरे तुझी ती उष्टी बोरं कुठं आहेत सांग, मला तुझी उष्टी बोरं हवी आहेत कारण ती खूप गोड आहेत. शबरीची उष्टी बोरं त्यांना आवडीनं भक्षण करायचं काम केलं आणि आपली उष्टी न केलेली 10 किलो जिलेबीकडे कधी तो बघतच नाही. 50 किलो बाकी मिष्टान्न आपण त्याला देतो, त्याच्याकडे तो कधी बघतच नाही. का?
शबरीमध्ये जो अनन्य भाव होता, शबरीमध्ये जी भक्ती भावना होती, ती भक्ती भावना आज कुठंतरी कमी पडते. आणि त्यामुळं फक्त महाप्रसादाच्या पंक्ती उठतात, महाप्रसादाच्या नावानं जय जयकार होतो, पण शबरीचा जो प्रसादात्मक भाव आहे, हे आयुष्य प्रभूचा प्रसाद आहे, तर त्यानं दिलेलं तोंड सुद्धा प्रसाद आहे. आणि त्या तोंडानं कुरतडलेली बोरही त्याचा प्रसाद आहे. म्हणून शबरीची अनन्यता होती. पत्र, जी पत्राच्या निमित्तानं या श्रावणात कथा तुम्ही ऐकता. तो व्याध बेलाच्या झाडावर बसल्यानंतर शिकार करण्यासाठी त्यानं पुढचं काय दिसलं पाहिजे ना, हरिण आलं का डुक्कर आलं, काय झालं, झाडाचं पान तोडायचं खाली टाकायचं, झाडाचं पान तोडायचं खाली टाकायचं, अशी शेकडो पानं तोडली. मग शिकार दिसायला लागली, पण जिथं तोडली त्याच्या खाली महादेवाची पिंड होती. आणि त्यामुळं ही शेकडो पानं त्याच्यावर पडली आणि न कळत झालेल्या भक्तीनं त्याला शिवस्वरूपापर्यंत पोहोचता आलं. पत्रम, अशी अजाणतेपणाने टाकलेली पानं, अजाणतेपणाने आपल्याला जे मिळतील. त्याला खरं तर काय आवडतं त्यानं इथं सांगितलंय, मला फक्त भक्ताचं मस्तक, भक्ताचे हात, भक्ताचे पाय हे आवडतं. आणि मग या भक्तानं यातलं आपल्या हातापायानं स्वकष्टानं यातलं मला काही दिलं तर मी त्याचा आवडीनं स्वीकार करतो. यो मे भक्त्या प्रयश्चती, माझ्या भक्तानं ते दिलं तर माऊली कसं म्हणते, ते कसं द्यावं, निस्सीम भाव उल्हासे, त्याच्यामध्ये निस्सीमता असावी. निस्सीमतेचा अर्थ आहे एकनिष्ठता. देवा मला काही मिळालं नाही तर देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. माझ्या सत्यवाचेनं सांगतो, मला तुझ्याशिवाय काही दिसतच नाही. मी तुझ्याशिवाय कुणाचाही विचार करत नाही. याला निश्चिमता म्हणतात. निश्चिमता म्हणजे एकच, निश्चिमता म्हणजे एकनिष्ठता. निश्चिमता म्हणजे ज्याची भक्ती करतो त्याला जळी स्थळी काष्टी पाशाणी अणु रेणूमध्ये ओतप्रोत भावनेनं पाहणं, याला म्हणतात निश्चिमता. निश्चिमता, मला जे आवडतं ते माझ्या देवाला आवडावं, मी जसा आहे त्या स्वरूपामध्ये मला माझ्या देवासमोर प्रस्तुत करावं. निश्चिमता, भाव. भक्तीमध्ये भाव असावा. तुम्ही पान वाहता, फळ वाहता, फुलं वाहता की महाप्रसादाचं मोठं ताट देवासमोर नेऊन ठेवता. गौण प्रकार आहे ते सगळे. या गौण प्रकारापेक्षा अंतःकरणामध्ये सद्भावनेचं भरत आलेलं असावं. श्वेत, अश्रू, रोमांच, हे जे अष्टसात्विक भाव आहेत ना, याचं भरत तिथं आलेलं असावं. आणि ते आल्यानंतर त्याच्याकडं भावनेनं जावं. महाराजांचा एक अभंग आहे, देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देवाला आपल्या भक्ती भावनेची भूक लागलेली आहे. देवाला आपल्या मंदिराच्या कळसाची, संगमरवरी फरशाची, मोठमोठ्या अलंकाराची, चांदीच्या पत्र्याची, चांदीच्या अलंकाराची, सुवर्णाची भूक लागलेली नाही. सज्जनांनो, आज आपण नेमकं हेच करतोय. म्हणजे सजवावा देवाला, माझं काही दुमत नाही त्याच्याबद्दल, पण सजवण्यामध्ये आपला भाव नष्ट होऊ नये एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. समजा एखाद्या माणसाकडं खूप धनधान्य सोनं होतं, आयुष्यभर वापरताच आलं नाही, म्हणून शेवटी निघाला शेवटची यात्रा करायला, म्हणून त्याच्या अंगावर टाकलं. काय उपयोग आहे का त्याचा? जिवंतपणी त्याचा त्याला उपभोग मिळावा, नाहीतर त्या प्रेताचा शृंगार करून काही उपयोग नाही. भक्ती
प्रेतावर केलेल्या शृंगारासारखी नसावी. भक्तीचा जो मूलभूत उद्देश आहे तो उद्देश कसा असावा? भाव असावा. आता हे मी भाव सांगितले आपल्याला, हे सात्विक भाव आहेत. हे सात्विक भाव तिथं गेल्यानंतर प्रकट व्हावेत. डोळ्या वाटे देव, हृदयापर्यंत यावा देवाला पाहण्यासाठी. आणि देवाचं रूप पाहिल्यानंतर आनंद अश्रू हे डोळ्यातून आपोआप व्हायला लागावे. देवाच्या रूप वर्णनानं रोम रोम जो आहे तो रोम रोम पुलकित व्हायला लागावा. देवाच्या स्वरूपाचं जेव्हा वर्णन ऐकायला लागू तेव्हा स्थल काल याची जी बंधनं आहेत ही बंधनं आपोआप गळून पडायला लागावीत. याला भाव म्हणतात. उगाच गर्दीमध्ये अर्ध्या मिनिटात केला नमस्कार, नाही केला पडला बाहेर, कधी कधी विकतचं पुण्य घेतलं पदरात आणि निघाला नाही, यांना भावना निर्माण होत नाही. माऊली काय म्हणते? निस्सीम भाव, निस्सीमता असावी. आणि हा जो भाव आहे या भावानं जे मिळेल रस्त्यात ते, जे पान मिळालं पान, फळ मिळालं फळ, फूल मिळालं फूल, हे घ्यावं आणि त्याच्या चरणी जावं. ते मिळाल्यानंतर ते त्याला आवडेल की नाही हा भाग नंतरचा. आपल्याला जे मिळालं ना ते देण्याचं काम करावं. कशानं? अत्यंत भावानं, उल्हासे. याच्यामध्ये काय असावा? उल्हास असा. जातात माणसं श्रावणात महादेवाला म्हणून जावं, जातात माणसं तीर्थयात्रेला म्हणून जावं. जसं यंत्रमानव असतो ना तसं जर यांत्रिक भक्ती करायला लागली ना तर यांत्रिक भक्तीमध्ये कधी उल्हास निर्माण होत नाही. उल्हास याचा अर्थ आहे देखे अखंडित प्रसन्नता. अत्यंत प्रसन्न मनानं, प्रसन्न शरीरानं, प्रसन्न डोक्यानं देवाकडं जावं. आज नाही तर उद्या देव प्रसन्न होईल. यातली प्रसन्नता नसली तर एक गोष्ट लक्षात घ्या श्रोत्यांनो, माणूस रडत रडत देवाकडे गेला, देव विचार करत नसेल का हे रडगाणं कायमच आहे, रडणाऱ्याला द्यायचंच कशाला? आज दिलं तरी उद्या रडत बसणार. त्याच्यापेक्षा जो हसत येतो, जो आनंदानं आपल्याकडं येतो आणि तो म्हणतो देवा मागणं काहीच नाही, फक्त अंतःकरणामध्ये हा जो उल्हास आहे, प्रेम पिसे भरले अंगी, असं प्रेमाचं पिस अंतःकरणात भरून तुझ्याविषयी जी प्रेम भावना आहे ही अंतःकरणात सदोदित राहू दे. एवढं मागणं त्याच्याकडे मागितलं ना, मज अर्पवयाचे निमिषे, मला अर्पण करण्याच्या निमित्तानं फळ एक आवडे तैसे भर तयाचे हो. यापैकी तू काही दे. तू रस्त्यावरून वाहणारं पाणी माझ्या पायावर टाकलंस तरी मला शेकडो तीर्थाचं पाणी समर्पित केलेल्याचा आनंद होईल. कारण तुझ्या ठिकाणी भाव असेल, तुझ्या ठिकाणी निश्चिमता असेल, तुझ्या ठिकाणी उल्हास असेल, तुझ्या ठिकाणी अनन्यता असेल. अनन्यश्चिंतयन्तो माम हे जना परिउपासते. ही भावना तुझ्या ठिकाणी असेल. या भावनेला जाग ठेवण्याचं काम कर. माझ्यासाठी राऊळ किंवा मंदिर बांधण्यापेक्षा माझ्यासाठी हे चार भाव बरोबर घेऊन ये. निश्चिमता, भक्ती भावना, उल्हास आणि अनन्यता. हे चार मित्र माझ्या बरोबर घेऊन ये. माझ्यासाठी मंदिर बांधू नकोस, माझ्यासाठी मठांच्या उठाठेवी करू नकोस, माझ्यासाठी धनद्रव्याचं अर्जन करू नकोस. फक्त एवढं कर की अनन्य भावानं हे मला दे. नाहीच यातलं काहीच मिळालं तर मस्तकाला फल समज, हाताला फूल समज, पायाला जे काही तोय किंवा पाणी समज, तीर्थ समज. आणि या भावनेनं तू माझ्याकडे ये. निश्चित एक ना एक दिवस मी तुला माझ्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही. श्रोत्यांनो, मी प्रारंभी म्हणल्याप्रमाणे या 9व्या अध्यायाचा कमीत कमी 2 ते 3 स्तरामध्ये आपण विचार करू. कारण या मध्यवर्ती अध्यायामध्ये भक्तीच्या सहज सोप्या संकल्पना, मुक्तीच्या सोप्या वाटा आणि महात्म्याची जी सोपी लक्षणं आहेत या सोप्या लक्षणांचं वर्णन केलेलं आहे.
कशी आहेत ती लक्षणं भगवान श्रीकृष्णाने त्याचं कसं वर्णन केलं आणि ज्ञानोबा माऊलीनं अत्यंत उल्हासानं आपल्या श्रोत्यांच्या बरोबर संवाद साधता साधता श्रोत्यांच्या मनाचे कान करून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचविलं याचा विचार आपण उद्याच्या भागात करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.